अमितेश कुमार हे आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी आता रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत बदल्या करा अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या निवडणूक आयोगाकडून आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस दलामध्ये मोठ्या बदल्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यानुसार अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत, तर नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या झालेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं बदल्यांचं सत्र पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये अमितेश कुमार हे आता असणार आहेत नवे पोलीस आयुक्त, तर तिकडे नागपूरमध्ये उपराजधानी महाराष्ट्राची तसे पोलीस आयुक्त असणार आहेत रवींद्र सिंघल। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय का? अधिकचे अपडेट अगदी पाहतोय आपण राज्यातील आयपीएस अधिकारी आणि आयएएस अधिकारी दोघांच्या सुद्धा बदलायला आपल्याला पाहायला मिळतात। आयपीएस अधिकाऱ्यांपैकी पाहतोय आपण की अनेक अधिकाऱ्यांचे बदललेले आहेत। जवळपास 44 अधिकाऱ्यांचे जे आहेत त्या बदल्या एकूण झालेल्या आहेत आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या सुद्धा अनेक बदल्या झालेल्या आहेत। खरं तर लोकसभा निवडणुका पुढे आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले होते की जर कुठल्या बदल्या करायच्या असतील तर त्या बदल्या 31 जानेवारीच्या आधी करून घेणं अपेक्षित आहे, कारण पुढच्या निवडणुका असतील त्याची तयारी करावी लागेल। त्यामुळे त्या काळामध्ये बदल्या करणं शक्य होणार नाही, म्हणून आज 31 जानेवारीलाच पाहतोय आपण आयएएस अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे जे आहेत त्या बदल्या झालेल्या आहेत। आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये जे वरिष्ठ पदावरती अधिकारी होते त्यांच्या बदल्या पाहायला मिळतात। त्यामध्ये नितीश कुमार असतील, अमितेश कुमार असतील, प्रभात कुमार असतील, रवींद्र कुमार सिंघल असतील, शिरीष जैन असतील किंवा दीपक पांडे असतील, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे आहेत त्या बदल्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ह्या बदल्या मार्चमध्ये होतात नेहमी, मात्र लोकसभेच्या निवडणुकांमुळे ह्या आधीच जानेवारीमध्ये बदलायला पाहायला मिळत आहेत। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।